तैसी विषयाची शंका मनी वसती देखा, घातू करी असे खा विवेक जाता. त्याप्रमाणे विषयांतून सुख मिळते काय अशी शंका जरी मनात निर्माण झाली तरी अंतःकरणातील विवेकाचा ती घात करते. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगत् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्तीपासून इच्छा वाढत जाते. इच्छेच्या आड कोणी आल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोधाद् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून अविवेक अर्थात मूढता उत्पन्न होते. अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली म्हणजे बुद्धीचा अर्थात ज्ञानशक्तीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्यामुळे मानवाचे पतन होऊन मानवाचा दानव बनतो. जरी हृदयी विषय स्मरती, तरी निसंगाही आपजे संगती, संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. हृदयामध्ये नुसते विषयांचे स्मरण झाले तरी विरक्ताच्या मनात देखील आसक्ती निर्माण होते. त्या आसक्तीमुळे मनात कामाचे चित्र विचित्र आकार प्रगट होऊ लागतात. जेथ कामू उपजला, तेथे क्रोधू आधींची आला, क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे. जेथे काम निर्माण होतो तेथे क्रोध आधीच आलेला असतो. क्रोधामध्ये अविचाराचा भ्रम निर्माण होतो.